नमस्कार, मी असलम मुला. आपण पाहताय कारण आता माझ्यासोबत माझी आजी आहे लीलावती चव्हाण विहेगावची. 77 वय तिचं आहे. आजी, पूर्वीचा काळ कसा होता, काय होता ते जरा बोल. कशाचा पूर्वीचा काळ लय चांगला होता. पूर्वीचा काळ नुसता आनंदात होता. चाक भाकरी खात होतो, पोट भरून खात होतो. पण आता काय किलोवर आणलं तर ते काही 100त येत नाही. आता त्याला 800 रुपये द्यायला लागते. मग याला आता कसं पोट भरायचे, जे आम्ही आता गरीब आहे, काय मिळणार आम्हाला आता. त्यावेळेला स्वस्ताई कशी होती, काय होती सांग जरा. स्वस्ताई होती मस्त. 10 रुपयाचं 800 वर जाणं, 20 रुपयाचं पहिलीवर जाणं येत होतं. आता काय येतंय, काय ते मटण वगैरे कसं होतं ते? मटण आता होतं की 100 रुपयानं होतं किलोवर. आता काय 800 रुपयानं किलोवर. काय खायचं माणसानं, कसं जगायचं हा. तुला ते जाती वगैरे दळण त्याचं जरा सांग. घरातली मग आम्हाला सासवानी दळणं दळायला लावली. दळली जात्यावल्या भाकरी गोड लागते, त्या सासू म्हणायची. गिरणीतलं गोड लागत नव्हतं. मग सासूनं बी सगळं करून घेतलं. पण पहिलं तर राज्यात जाताच होतं, ते चांगलं होतं. आताच कसं वाटतं तुला? आताची पिढी वगैरे, आताची पोरं वगैरे, आता पोरं पोरे आताच्या पिढीचं तर काडीवर वाटत नाही. काय आता गड्याचा पोशाख पोरी घालायच्या, पोरगा आहे का पोरगी कळत नाही, काय समजत नाही. मग आता काय असल्या राज्याला करायचं हा. आता पूर्वीच्या काळातल्या महिला आपल्या नवऱ्याचा आदर मानायच्या वगैरे, नवरा परमेश्वर सेवा करायच्या. असे भ्या वाटायचं नवऱ्याचं, सगळं वाटत होतं. आताच्या पोरी काय आहे, त्या नवऱ्याला यर जार, त्याचं नाव राहुल, या राहुल हे करा, हीच नवऱ्याची नावं बाय आता घेते त्या. अरे आजी बघ, पूर्वीच्या काही लग्नानंतर वरात वगैरे असायचे, गावभर बँड वगैरे घुमायचे वगैरे. आता तसं काय दिसलं का? सगळं बंद झालं. काही सुद्धा नाही. आता देते त्या हालाला पैसे 2-2 लाख रुपये करते ती या मोठेपणा. काय त्याचा उपयोग आहे? काही उपयोग नाही आताचा. या काळात तर काही नाही. पुरी निघाल्या पुढं, पोरं पडली माग, त्यासनी मिळणं ते नवऱ्या. हे आता केवढं कोडं झाले. आता मला सांग आजी, ते त्यावेळेला एसट्यांची वगैरे संख्या कमी होती, आता वाहनांची गर्दी वगैरे झाली, सगळं झालंय, सगळं बदललंय. बदलले मग सगळं बदलून काय आता बायकांचं तर काही, म्हाताऱ्या बायकांचं तर काही चालत नाही. आता या तरण्या आता काही गड्याच्या समृद्धीच्या झाल्या. तुझ्या वेळेचे खेळ कोणते कोणते होते आजी? माझ्या वेळचे जे गौरीच्या वेळचाच खेळ तेवढा आम्हाला. कशाचं सासवा असलं काय बाहेर मायबाप जाऊन तू जी पुरणपोळ्या बनवत होती ती आताच्या महिलेने येतं का ग? नाही. पुरणपोळीचं येतच नाही आम्हाला, येतच नाही म्हणते ते तर. अरे अरे अरे. आणि आमच्या केसानं अशा केसासारखे पातळ झरपळ अजून मी करते. आणि ते बघ, पूर्वी असे झुम्मा फुगडी वगैरे खेळ असे, तू खेळलीस का? खेळले तसले खेळले. किती शाळा किती शिकली आजी? माझी शाळा तर नाहीच, पण मनानं पोरं शाळा जायला लागली की माझी मी सही करायला लागली, मराठी वाचायला लागली. ह्या पोरांच्या मुळे शाळेत माझा आई बाप लई घरी. आई बापाचं गाव कुठलं तुझे? विंग. विंगाचे. हो. मला काय करत होते? मालक शेती करत होत. आता काय करतात? वारली तर. हा 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 हा. जोडा कसा होता तुमचा? कसं चाललेलं? नवरा मग पुढचा होता, पण त्याच्या पायरीने चालत होते. पण एवढं गोठं मी त्याच्या माघारी साठवून ठेवलं, मग माझ्या पोरांचं चांगलं झालं. असं आहे. तर तुला नातू सुना वगैरे कसं काय 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 परिवार? हा सुना आहे त्या, 3 जणी आहे त्या बाजूला राहिल्या. आपण पटना तुझं तू घे, तुझं तू घे, त्या राहिल्या सावत्या. आणि धाकट्यापाशी मी आपली आहे, ती बी आपलं चांगलं समाधान आहे. आता तुला तुझ्या जुन्या मैत्रिणी वगैरे भेटतात का? हा, माझ्या पुष्कळ मैत्रिणी आहेत. हा. तसं काही सुद्धा नाही, चांगलं आहे. मग आता काय ह्याच्या पुढचं काय सांगू शकत नाही. आताच्या काळाचं तर बोलायचंच नाही. एक शब्द कोण कोणाचा घेणं आताची माणसं. आणि आताच्या महिला आपल्या नवऱ्याचा आदर करतात का? नाही. वसायला नाही का माझीच बाच्याची बायको राहुल बाशिंग बांधले कपाळाला, राहुल ही करा, राहुल त्या ना, राहुल त्या. काय रे देवा, नवऱ्याला वाच वाकडं शब्द पहिला बोलला तर धो उपटून काढीत. हा. आणि पूर्वी त्या काळी एकमेकाला लोक मदत वगैरे करायची, आता करतात का? आता असलं तर हे मोर हो म्हणते. अरे अरे रे. आता नाही तसं. पण माझ्या तोंडानं माझे कुठं बी जावा लाखाने गरज होती अजून. मी पण पुढचं मार्ग मिळायचं असलं तर तुमच्यासारख्याला मागेल, नाही तर ती पण नाही. असं माझं दिवस चांगलं गेलं. आणि परमेश्वरानं माझ्या नातवंडातली लेखातली आई ही भाजी भाकरी कडेला जावं बस. नाव सांगा आजी पूर्ण तुझं.
लीला रघुनाथ चव्हाण. हे होते लीला चव्हाण, विहेगावचे आहेत. 77 वर्षीय आहे आजी. आणि आज मी तिची करड वार्ता छोटीशी मुलाखत केलेली आहे. आजीला उदंड आयुष्य लाभो ईश्वर चरणी प्रार्थना करतो. नमस्कार. असं दे बाबा, तुझ्याच पाया पडते राहावा चांगलं, तुम्हीच करणार संसार करा, बाद झालं. ओके आजी, थँक्यू. जाऊ का? हा. अरे देवा.